आता ऑप्शनल निवडायचा कसा, कारण ऑप्शनल जो आहे तो किंग मेकर असतो बघा. कुठल्या बुक्स त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता, बुकच्या मर्यादा काय आहे, दिवसाला साधारण 6 तास चांगल्या पद्धतीने लिहिता आलं पाहिजे 3-3 तासाच्या लॉटमध्ये. कारण मेन्सला जे आहे तुम्हाला एका दिवशी 2 पेपर 3-3 तासाचे असतात. येणारी जी यूपीएससी आहे ना तिच्यामध्ये याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस. यूपीएससीचा पॅटर्न बघितला तर तिच्यामध्ये 125 मार्क्सचा एसे आणि तो तुम्हाला 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहा. पर्सनॅलिटी टेस्ट तिचे मार्क जे आहेत, ओल्ड पॅटर्न जो होता बघा त्याच्यामध्ये 100 गुणांची मुलाखत आहे. न्यू पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये 275. समजून घेणं की हे 3 पेपर ईच कॅरीज 250 मार्क्स. 1000 मार्काचं तुम्हाला जे आहे तर ते जीएस आहे. 2 पेपर तिथं अजून असतात बघा ज्याला पात्रतेचे पेपर म्हणतात. एखाद्या वेळेस मला एखाद्या विषयाबद्दलचं खूपच जास्त नॉलेज आहे किंवा माझ्याकडे खूप डेटा आहे तर तो मी 150 शब्द किंवा 250 पेक्षा मी 300 शब्दात लिहितो. चालणार आहे का, तर नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाइट सिनॅकमध्ये आपण जे डिस्कस केलं होतं आणि तिच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे म्हटलं होतं की राज्यसेवा 2025 साठीची एकंदर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्यासंबंधीचा एक व्हिडिओ बनवा. सो तो व्हिडिओ घेऊन मी आलेलो आहे की राज्यसेवा 2025 म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तर त्याच्यासंबंधी आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आतापासून काय केलं पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न आहे की आम्ही 2024 साठी डील करायचं की 2025 करता डील करायचं. तर यामध्ये एक गोष्ट साधी सोपी आहे बघा, जे खूप फ्रेशर्स आहेत की जे आत्ता नव्याने अभ्यास सुरू करणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे की त्यांनी 25 साठी प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. जे विद्यार्थी ऑलरेडी मेन्स देत आहेत आधीपासून जे आहेत, त्यांनी प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत, MCQ पॅटर्नचा जो आहे मेनचा त्यांचा अभ्यास आहे, तर अशा लोकांनी 24वर फोकस करणं अपेक्षित आहे बघा. सो हे फार क्लिअर आहे. आणि येत्या काळामध्ये जे आहे ज्या विद्यार्थ्यांना 2025 साठी डील करायचं आहे तर ती स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता याच्यामध्ये आतापर्यंतचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न लक्षात घेता की तो प्रिलिम्स आणि मेन्स हा दोन्ही MCQ आहे, परंतु 25 साठी जे आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मेन्स करता आहे. तुमच्या पूर्वपरीक्षेमध्ये कसलाही बदल नाही आहे, त्याच्यामुळे काही मुद्दे जे आहेत तर ते आपण समजून घेऊयात. सो ह्या प्रोसेसमध्ये जे आहे तुम्ही जर बघितलं तर तुमची जी पूर्वपरीक्षा आहे ती पूर्वपरीक्षा याच्यामध्ये जे आहे नो चेंज आहे बघा, जशी होती तशीच आहे. आधी जशी पूर्वपरीक्षा होत होती तशीच आहे. GS CSAT जे आहे तर त्यामुळे इथं कुठलाही चेंज नाही आहे. सो इथं जे आहे नो चेंज. त्यामुळे मेजर जो चेंज आहे तो कुठं येतो तर तो मुख्य परीक्षेमध्ये येतो. आणि मुख्य परीक्षेतला जो चेंज आहे तो जर आपण लक्षात घेतला तर आधी जी होती तर ती MCQ होती, आता तुम्हाला लेखन करायचं आहे. मग आता मूळ जे आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की इथं जे आहे लेखन आपण करणार आहोत, परंतु याच्यासाठीचा सिलेबस बदलला आहे का, तर यस. हा सिलेबस जो आहे हा कम्प्लिटली जो आहे UPSC मेन्सचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस आपल्याला यांनी दिलेला आहे. मग UPSC मेन्सचा सिलेबस आपण ज्यावेळेस डील करतो तर त्यावेळेस एक गोष्ट इथं जी येते की त्याचा जो आवाका आहे तो आधी तुम्ही समजून घेतला पाहिजे. याच्यामध्ये जे आहे GSचे 4 पेपर आहेत, GS1, GS2, GS3 आणि GS4 जे आहे. ओके, GS2 आणि GS4 हे जे पेपर्स आहेत बघा, तर तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट येतो की हे समजून घेणं की हे 3 पेपर ईच कॅरीज 250 मार्क्स. 1000 मार्काचं तुम्हाला जे आहे तर ते GS आहे. आता जर तुम्ही UPSCचे मार्क्स आणि UPSC संबंधीचे इश्यू बघितले तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा इथं प्रॉब्लेम येतो की GSमध्ये मार्क्स येत नाही. त्यातल्या त्यात जे आहे मीडियम कुठला असलं पाहिजे त्याच्यावर पण आपण बोलणार आहोत. सो GS 1, 2, 3, 4 जे आहे, आता या प्रत्येक याचा सिलेबस तुम्ही समजून घेतला पाहिजे. आता हा सिलेबस मी समजून सांगितलेला आहे. ज्यावेळेस हा पॅटर्न चेंज संबंधित सगळं आयोगाने जे काही निर्णय घेतले होते 2023मध्ये, तर त्यावेळेसच मी यूट्यूबवर सगळे व्हिडिओज सिलेबसचे डिस्कस केले होते. कुठल्या बुक्स त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता, बुकच्या मर्यादा काय आहे तेही तिच्यामध्ये सांगितलं होतं. सो GS 1, 2, 3, 4चे जे काही व्हिडिओज आपले आहेत ते व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ते सिलेबस जे आहे तर ते प्रॉपरली डील होईल. याच्याबरोबर दुसरा पेपर जो असतो आपला तो असतो एसे म्हणजे निबंधाचा पेपर जो आहे. हा पेपर पण 250 मार्काचा आहे. सो टोटल मार्क झाले तुमचे 1250. सो 1250 मार्क तुम्हाला इथं डील करायचे आहे. याच्याबरोबरच जे आहे तुम्हाला एक वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो घ्यावा लागतो. आणि ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे किंवा वैकल्पिक विषय तो 500 गुणांसाठी आहे. याचे 2 पेपर 250 मार्काचे, पेपर 1 आणि पेपर 2 जे आहे ईच कॅरीज 250 मार्क्स, असे हे 500 गुण याच्यामध्ये आहेत. आता ऑप्शनल सब्जेक्ट कुठला घेतला पाहिजे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा येतो. आता ऑप्शनल निवडायचा कसा, कारण ऑप्शनल जो आहे तो किंग मेकर असतो बघा. याच्यामध्ये ऑप्शनलला किंग मेकर का म्हटलं जातं, कारण ऑप्शनलचा जर अभ्यास चांगला असला तर तिच्यात चांगले मार्क मिळण्याची शाश्वती असते ॲज कम्पेअर टू GS.
म्हणजे GS आणि ऑप्शनलच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला जे मार्क्स आहेत ते जास्तीत जास्त इथून मिळू शकतात या 2 पेपरमधून आणि ॲज कम्पेअर टू हे 4 पेपर. मग याचा अर्थ असा होत नाही की GSचा अभ्यास करायचा नाही, तो आपल्याला करायचाच आहे. परंतु ऑप्शनलचा जर विचार केला तर ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा, मग तो पण एक मुद्दा येतो की ऑप्शनल जो आहे तो कसा निवडणार, याच्यासाठी काय क्रायटेरिया असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या ऑप्शनलचं सिलेबस समजून घेणे. सो बेसिकली जे आहे आधी सिलेबस बघा. सिलेबस बघितल्यानंतर त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न कसे आहेत, PYQs जे आहेत ते बघितले पाहिजेत. म्हणजे बऱ्याचदा जे आहे आपल्याला कॉलेज लाईफमध्ये, स्कूल लाईफमध्ये एखादा सब्जेक्ट आवडत असतो. म्हणजे मला मॅथमॅटिक्स आवडतो, मग मला मॅथ्स घ्यायचं, मला विज्ञान आवडतं, मग तिच्यामध्ये जे आहे केमिस्ट्री ऑप्शनल मी घेऊ का. ओव्हरऑल जे आहे किंवा काही जे ऑप्शनल्स आहेत की जे आपण रुटीन याच्यामध्ये शिकलेलं नाही, जसं फॉर एक्झाम्पल अँथ्रोपोलॉजी नावाचा विषय आहे की जो आपल्याला कॉलेजमध्ये, स्कूल लाईफमध्ये कुठेही नव्हता, पण तो अँथ्रोपोलॉजी नावाचा ऑप्शनल पण तुम्हाला याच्यामध्ये घेता येतो, मानववंश विकास जो आहे. सो एकंदर सिलेबस आणि त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आधी समजून घ्या. त्याच्याबरोबरच जे आहे तिसरी एक गोष्ट याच्यामध्ये येते बघा, ती म्हणजे काय की सोर्स जो आहे, म्हणजे तुम्हाला गायडन्स कुठून मिळणार आहे, तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये कन्सर्न असतो की कुणाकडून तुम्ही याच्या संबंधीचं गायडन्स घेणार आहात. आणि ह्या सर्वच सिलेबस आणि PYQचा विचार करताना एक तिसरी गोष्ट जी याच्यामध्ये येते बघा, याच्याशीच ती संलग्न आहे, ती म्हणजे त्याच्या संबंधीचं मटेरियल अवेलेबल आहे का. मटेरियल म्हणजे फॉर एक्झाम्पल बुक्स अवेलेबल आहेत का, नोट्स अवेलेबल आहेत का, म्हणजे ते अभ्यास साहित्य जे आहे तर ते तिथं अवेलेबल आहे. अभ्यास साहित्याचा आणि तसं आता 2023 आहे, हा खूप आधीचा इश्यू होता. मराठी असेल किंवा हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कुठलीही भाषा जी असेल, इंग्लिशमध्ये तर ते ऑलरेडी सोर्सेस अवेलेबल होते. बाकीच्या रिजनल लँग्वेजमध्येही आज प्रत्येक विषयाचं जे आहे विपुल प्रमाणात साहित्य आहे. त्याच्यामुळे हा काही एवढा इश्यू आजच्या डेटमध्ये मॅटर करत नाही. मग राहतो प्रश्न तिसरा जो आहे सोर्सेस जे आहे की तुम्ही कुणाकडून गायडन्स घ्यायचा. आता ऑप्शनल संबंधी गायडन्स घेतला पाहिजे का, म्हणजे साध्या सरळ भाषेत ऑप्शनलचा क्लास करायचा का. तर बघा हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नमध्ये तुम्ही जर कुठलेही माझे जुने जरी व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये मी हे फार क्लिअर सांगितलेलं आहे की ऑप्शनल करता तुमच्याकडे जे आहे गायडन्स करण्यासाठी एक प्रॉपर व्यक्ती असली पाहिजे. कारण जे आहे ना की आपण जे काही वाचतो, आपण जे लिहितो ते पेपर चेक करणं, त्याच्यामध्ये काय चेंजेस असतील ते सांगणं, ते एक फार महत्त्वाचं असतं. कारण या सगळ्या परीक्षेमध्ये हे आता समजा ऑप्शनल आपल्यासाठी 500 गुणांचं आहे किंवा तिकडं जे आहे आपण 1250 गुण GS प्लस एसे बघतो, म्हणजे 1750 मार्क जे आहेत हे सगळे कसे आहेत ना की जवळपास हिच्यामध्ये सगळं लिखाण आपल्याला करायचं आहे. प्लस हे सोडलं, हे 1750 मार्क जे आहेत ह्याच्यावर आपलं मेरिट आहे मेनचं. हे सोडल्यानंतर 2 पेपर तिथं अजून असतात बघा, ज्याला पात्रतेचे पेपर म्हणतो किंवा क्वालिफाईंग पात्रता जी आहे, त्यामध्ये जे आहे इंग्लिश आणि जे आहे मराठी. आता आपण महाराष्ट्रात आहे म्हणून मराठी, समजा UPSCच्या बाबतीमध्ये हा गुजरातमध्ये गुजराती असतं, सो तो एक कन्सर्न असतो. मग आता याच्यामध्ये कसं आहे ना की इंग्लिश आणि मराठी हे जे पेपर आहेत हे 300 गुणांसाठी असतात पात्रतेचे पेपर. याच्यामध्ये 300 पैकी 75 मार्क तुम्ही घेणं अपेक्षित आहे, म्हणजे किती 25%. जर तुम्हाला इथं 25% मिळाले तर आणि तरच हे पेपर बाकीचे जे आहेत GS प्लस एसे प्लस ऑप्शनल हे चेक होतील आणि तुम्हाला जे आहे मेरिटसाठी कन्सिडर केलं जाईल, असा तो मुद्दा आहे. मग आता एवढे मार्क पडत नाहीत का, तर याच्यात एवढा काही प्रॉब्लेम कोणाला येत नाही. परंतु जर तुम्ही सिरियस नसाल, तुम्ही पेपर अर्धाच सोडला आहे का ना, कमी प्रश्न सोडवलेत तिच्यातले, तुम्हाला वाटलं की पडून जातील 75 मार्क, तो एक ब्युरोक्रॅटिक अँगल पण तिथं आहे. धरसोड करणारी व्यक्ती जी आहे ती पुढे प्रशासनात आली तर मग त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सो त्याचाही विचार तिथं असतो. सो त्याच्यामुळे जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही सिन्सिअरली हे डील केलं तर तुम्हाला इकडं प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्पॉटलाईटचा विचार केला तर याच्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग करतो. मग डेली आन्सर रायटिंग करतो तर तिच्यात लक्षात येतं की कुठल्या विद्यार्थ्याला काय प्रॉब्लेम आहे. जर लिखाणात खूप जास्त इश्यू असतील तर त्या केसमध्ये आपण याच्यावर पण काम करतो, अदरवाईज मग तेवढीशी गरज तिच्यामध्ये भासत नाही. सो आता मूळ मुद्दा येतो की या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग करणं फार गरजेचं असतं बघा. रायटिंग प्रॅक्टिस ऑर लेखन जे आहे, आता लेखन करणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा कन्सर्न असतो की मला हे लिहिता येईल का, मला हे जमणार आहे का, एवढं सगळं कसं लिहायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जे काही पास होत आलो 10वी 12वी ग्रॅज्युएशन, हे आपण लिखाण करूनच पास झालेलो आहे बघा. काय आपण MCQ मधून डील झालेलं नाही. म्हणजे इथं सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ही गोष्ट तुम्हाला नवखी नाही आहे किंवा नवीन नाही आहे, की काहीतरी शून्यातून तुम्हाला शिकायचं आहे असं नक्कीच नाही आहे. हे ऑलरेडी तुम्ही शिकलेलं आहात, हे ऑलरेडी तुम्ही डील केलेलं आहे. सो लेखन कौशल्यासंबंधी महाराष्ट्र टाइम्सला मी मधल्या काळात जेव्हा लिहित होतो तर मी जवळपास 14-15 आर्टिकल जे आहेत ते फक्त आणि फक्त लेखन कौशल्यावर लिहिले. त्याच्यातमध्ये मायक्रोमधली मायक्रो बाब जी आहे, छोट्यातली छोटी गोष्ट मी डील केली होती.
ते लेखन कौशल्याचे आर्टिकलसुद्धा जे आहेत तुम्हाला टेलिग्रामवर आम्ही जे आहे तर ते अवेलेबल करून देऊ. त्याचीही नोट जी आहे ती तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्हाला हे डील करता येईल. आपल्या ॲपवर स्पॉटलाईट अकॅडमीचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून. तिथेही तुम्हाला जे आहे लेखन कौशल्याची एक कार्यशाळा मी घेतली होती, ती कार्यशाळेचं लेक्चर तिच्यामध्ये आजही आहे. सो तेही तुम्ही जर प्रॉपरली बघितलं तर तुम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होतील. किंवा येत्या काळामध्ये लेखन कौशल्यावर सुद्धा जे आहे आपण जे आहे तर ते व्हिडिओज घेऊन येऊ, जेणेकरून मायक्रोमधल्या मायक्रो बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला डील झाल्या पाहिजेत. ओके. सो लेखन कौशल्य हा भाग कसा आहे ना, इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. तुम्ही जे लेखन करत जाता तर तिच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. दोन गोष्टी असतात, एक तर सुरुवात कशी करायची हे कळत नाही, बऱ्याच लोकांचा असतो कुठून सुरुवात करू, कशी करू, तो एक मुद्दा असतो. आणि दुसरं याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी असतात, टेक्निकल. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्याला सांगितलं 150 शब्दामध्ये लिहा, मग आपल्याला जे आहे 150 शब्दांमध्ये जे आहे तर ते डील करता आलं पाहिजे. सो तो एक महत्त्वाचा फॅक्टर याच्यामध्ये असतो बघा. ओके. सो 150 शब्द जे आहे आणि किंवा 250 शब्द जे आहे, सो हा एक कन्सर्न त्याच्यामध्ये असतो की 150 शब्द आहेत, 250 शब्द आहे. मग आपण याला एक्सीड करायचं का? एखाद्या वेळेस मला एखाद्या विषयाबद्दलचं खूपच जास्त नॉलेज आहे किंवा माझ्याकडे खूप डेटा आहे, तर तो मी 150 शब्द किंवा 250 पेक्षा मी मला 300 शब्दात लिहितो, चालणार आहे का? तर नाही. निगेटिव्ह मार्किंग पण होतं बघा. UPSCचे मार्कशीट जर तुम्ही बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. आणि राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जर सगळा पॅटर्न तसाच तसा तिथून येतोय, सो ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट काय आहे ना, की राज्यसेवा 2025चा स्वतःचा ॲज असा पॅटर्न नाही आहे. जे काही सिलेबस आणि जो काही पॅटर्न उचलला तो UPSCचा घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत राज्यसेवेची पहिली मेन्स होत नाही तोपर्यंत जे आहे ॲक्च्युली आयोग तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग कसे प्रश्न मेन्समध्ये विचारेल त्याच सिलेबसच्या आधारे, तर हे आज आपण डील करू शकत नाही. म्हणून तुम्ही UPSC लेव्हलनीच ते वर्क केलं पाहिजे. याच्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात की UPSCचा दरवाजा पण आपल्यासाठी उघडतो आणि सायमल्टेनियसली हे पण काम आपलं होतं. मग आता याच्यामध्ये तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की 150 वर्ड्स 250 वर्ड्स, तर याला कसं डील करायचं, किती शब्दात लिहिलं पाहिजे, अख्खा पेपर 3 तासात लिहायचा आहे, मग त्याच्यामध्ये जे आहे आपण कंट्रोल केलं पाहिजे. किंवा लेखन कौशल्यामध्ये एक गोष्ट येते की तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत असेलच असं नाही, पण एक गोष्ट असते की तर प्रेडिक्शन जे आहे किंवा त्या प्रश्नातले जे काही शब्द आहेत त्या शब्दांना धरून आपण उत्तरं जी आहेत तर तीही लिहू शकतो, तोही एक मुद्दा असतो. सो बेसिकली जे आहे जे काही पेपर आपले होतात तर तिच्यामध्ये आपल्याला कुठल्या एक्सटेंटपर्यंत जायचं, लिहिण्याची जी काही आपली कॅपॅसिटी आहे ती कुठपर्यंत गेली पाहिजे. दिवसाला साधारण 6 तास चांगल्या पद्धतीने लिहिता आलं पाहिजे, 3-3 तासाच्या लॉटमध्ये. कारण मेन्सला जे आहे तुम्हाला एका दिवशी 2 पेपर 3-3 तासाचे असतात. सो लेखन कौशल्य त्या लेव्हलला तुमचं गेलं पाहिजे. आणि याच्यासाठी दुसरा कुठलाही याच्यासाठी काही जादूची छडी नाही आहे. प्रॅक्टिस हाच याच्यासाठीचा पर्याय आहे. कंटिन्युअसली लेखन करणं, सेक्शनल टेस्ट द्या, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्या, तिच्यातूनच ते डील होऊ शकतं. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की माझा सगळा अभ्यास झालेला नाही आहे, मी सगळा अभ्यास झाल्यावरती लिहेल. तर सगळा अभ्यास होत नसतो, तो कुणाचाही होत नाही. तुम्हाला जे आहे की तिथं काही प्रश्न ॲप्लिकेबल असतात, जे काही आहे बघा. आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, हे लेखन करण्यासाठी काही नोट्स अवेलेबल असतात का? यस, नोट्स अवेलेबल आहेत, क्लास आहे, नोट्स आहेत. परंतु या नोट्सला काही मर्यादा असतात बघा. नोट्स ज्या आहेत किंवा बुक्स ज्या आहेत तर याला मर्यादा आहेत. कारण इथं विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जे असतात तर ते वेगळ्या पद्धतीने येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल करंट इश्यूजला डील केलं जातं बघा. इथं करंट इश्यूज जे आहे किंवा सिग्निफिकन्स एखाद्या गोष्टीचा जो आहे, ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न आपण जे म्हणतो तसे प्रश्न जे आहेत ते विचारण्याकडे यांचा कल असतो बघा. म्हणजे काय ना की तुम्ही कसा विचार करता, तुमची वैचारिक पातळी काय आहे, तुम्ही कशा दृष्टीने एखाद्या समस्येकडे किंवा प्रॉब्लेमकडे बघू शकता, हे त्यांना बघायचं आहे. तिच्यामधूनच या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होत जातात. म्हणून इथं जे आहे ओपिनियन बेस्ड प्रश्न विचारण्याकडे कल त्यांचा जास्त असतो, न की फॅक्च्युअल प्रश्न जे आहे. आणि तुमची थॉट प्रोसेस जी आहे ती तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी जे आहे, आता सध्या काय इश्यू चालू आहेत, एखादा कन्सेप्ट समजून घेणं, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचे इम्पॅक्ट्स येत्या काळात काय होऊ शकतात, हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे याचं बेस्ट एक्झाम्पल आत्ताच जर आपण बघितलं तर त्या दिवशी आपण बघा 2 दिवसापूर्वी 1 नेशन 1 इलेक्शन जे आहे ते आपण बघितलं बघा. 1 नेशन 1 इलेक्शन. मग आता हा मुद्दा जो आहे आता न्यूजमध्ये आहे, तर आता येणारी जी UPSC आहे ना तिच्यामध्ये याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत बघा. म्हणजे जे करंट इश्यूज असतात ते करंट इश्यू तसे घेऊन जे आहे तुम्हाला डील करणं. म्हणून GS2 GS3 हे जे टॉपिक्स आहेत, ज्या वर्षी तुम्हाला मेन्स द्यायची आहे त्या वर्षीही तुम्हाला त्याच्यातले महत्त्वाचे इश्यू समजून घ्यायचे. किंवा GS4 इथिक्सचा टॉपिक आहे, इथिक्समध्ये केस स्टडीज आहेत.
आता जर तुम्ही सकाळचे आपले करंटचे लेक्चर करत असाल तर त्याच्यामध्ये मी बऱ्याचदा वेगवेगळ्या ज्या घटना घडत असतात तर त्याला कोरिलेट करून देतो किंवा इथं केस स्टडी बनू शकते हे तुम्हाला सांगत असतो. सो त्याचा करंट आस्पेक्ट असणार आहे. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये करंट आस्पेक्ट, आता सध्या ओपनहायमर मूव्ही आलेला आहे, मग वर्ल्ड वॉर 2चे रेफरन्स आहे, तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री तिथं आहे. सो त्या अँगलनी तुम्ही जरा त्याला बघणं गरजेचं असतं. बघा याच्या पलीकडे जाऊन एसे जो आहे तर तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. एसे निबंध. आतापर्यंत आपण स्कूल लाईफमध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा आताचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये लिहिलं तर एसे किती मार्काचा आहे, तर आता ओल्ड पॅटर्न जो आहे समजा राज्यसेवेचा, तर ओल्ड पॅटर्न राज्यसेवेचा जर विचार केला तर याच्यामध्ये एसे जो आहे तो 25 गुणांसाठी आहे 400 वर्ड्समध्ये. इकडं जे आहे तुम्हाला 250 मार्काचा एसेचा पेपर आहे. UPSCचा पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये 125 मार्क्सचा एसे आणि तो तुम्हाला 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहायचा आहे. सो एकंदर जे आहे की एखादा विषय आणि इकडचे जे विषय आहेत तर ते विषय जर तुम्ही बघितले की त्यांनी ज्या पद्धतीने छोटे छोटे म्हणजे आपल्याला स्कूल कॉलेज लाईफमध्ये ज्या पद्धतीने डील होतं तसे विषय इकडे विचारले जातात. परंतु इथं जे आहेत तुम्हाला मोठे स्टेटमेंट विचारणं, फिलॉसॉफिकल एखादं कोड देणं, हा ना, तर अशा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे काय असतं की आपल्याला ती पर्टिक्युलर बाब समजून घेऊन तिच्यावर 1000 ते 1200 शब्द लिहिणं, तर याच्याकरता पण एक स्किल लागतं. म्हणजे GSचं उत्तर लिहिणं 120 ते 150 शब्दांमध्ये ती एक वेगळी बाब आहे, पण एखादा सब्जेक्ट घेऊन त्याच्यावर सलग 1000 शब्द लिहिणं याच्याकरता तुम्हाला जे आहे ट्रिमेंडस प्रॅक्टिस लागते. रफ वर्क करणं, त्याला लिखाण करणं, त्याच्यानुसार डील करत जाणं, त्या गोष्टींना जे आहे प्रॉपरली समजून घेणं, ती फिलॉसॉफी डील करणं, ह्या गोष्टी खूप याच्यामध्ये मॅटर करतात. सो एसे जे आहे तर त्याच्याकरता पण तुम्हाला जे आहे कंटिन्युअस रायटिंग करणं गरजेचं असतं. मी सजेस्ट करेल की किमान मंथली जे आहे तुम्ही एक एसे जो आहे तर तो लिहिला पाहिजे, तो प्रॉपर चेक करून घेतला पाहिजे, ज्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली डील होतात. सो हा सगळा जो आहे तर तो पॅटर्न जो आहे मुख्य परीक्षेचा आहे. याच्या पलीकडे पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे याच्यामध्ये म्हणजेच आपलं जे आहे मुलाखत ज्याला आपण म्हणतो पर्सनॅलिटी टेस्ट, तिचे मार्क जे आहेत ओल्ड पॅटर्न जो होता बघा त्याच्यामध्ये 100 गुणांची मुलाखत आहे. न्यू पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये 275. हे सगळं जे आहे UPSC बेस्ड आहे तर 275 गुणांची जी आहे मुलाखत. आता तुम्ही जर रिझल्ट बघितले असतील, गेला रिझल्ट जो आहे राज्यसेवेमधला जो आहे तर मुलाखतीने किती ट्रिमेंडस चेंज केलेला आहे. एखादा स्टुडंट जो आहे त्याला इन केलेला आहे, एखादा स्टुडंट की ज्याचा मेनचा स्कोर चांगला होता परंतु मुलाखतीमध्ये त्याला मागे सरकावं लागलेलं आहे. हे 100 गुणांमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला दिसतं. म्हणजे जवळपास मागच्या वर्षीचा जो ट्रेंड आहे की जिच्यामध्ये 73 मार्काचा इथं हायेस्ट आहे बघा, 100 पैकी 73 गुण. आणि त्याच हिच्यामध्ये जे आहे 35 पर्यंत पण गुण दिलेले आहेत काही कॅन्डिडेट्सचा. म्हणजे तुम्ही विचार करा की निम्म्याचा फरक पडतोय 35 पेक्षा जास्त गुणांचा जर तुम्ही एक्स्ट्रीम हिच्यामध्ये जर बघितलं. तर आता हाच मुद्दा 275ला जर तुम्ही लागू केला तर इथं जे आहे इथं पण मोठा गॅप जो आहे तर तो पडू शकतो. म्हणून याच्याकरता जे आहे की तुम्हाला जे आहे स्वतःची जी आहे वैचारिक क्षमता जी आहे तिच्यावर काम करणं, वेगवेगळे जे इश्यू आहेत ते समजून घेणं, त्याच्या दोन्ही बाजू समजून घेणं, तिच्यावर स्वतःची मतं तयार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर काम करणं. म्हणजे एखाद्या नवख्या व्यक्तीसमोर जे आहे तुम्हाला प्रॉपरली बोलता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की स्वतःची मतं मांडता आली पाहिजे. अचानक समोर येणारा एखादा प्रश्न असतो त्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीने डिप्लोमॅटिकली डील करता आलं पाहिजे. ही पण प्रॅक्टिस तुम्हाला करणं अपेक्षित आहे. याच्याकरता जे आहे तर ते तुम्ही जास्तीत जास्त मुलाखतीच प्रॉपरली बघणं, तिच्यावर काय गोष्टी होतात त्या ज्या आहे त्याच्यावर काम करणं, तुमचं स्वतःचं जे प्रोफाईल असतं ते प्रोफाईल जे आहे तिच्यावर काम केलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी असतात, तिच्यातून स्वतःची एक डेव्हलपमेंट होणं गरजेचं असतं. सो दॅट हे 275 मार्क हे पण आपल्यासाठी खूप मोठं जे आहे तर ते एक शिवधनुष्य पेलायचं आहे आपल्याला. त्याच्याकरता ही गोष्ट, याच्यासाठी अशी विशिष्ट तयारी एका दिवसात होत नाही. याच्याकरता तुम्हाला डे टू डे जे आहे तर त्या गोष्टी कराव्या लागतील. आणि त्याच्याकरता सकाळचे जे सेशन्स आहेत आपले करंटचे तर ते बेस्ट आहेत, ते तुम्ही करू शकता. सो राज्यसेवा 2025 करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर कुठलेही काही प्रश्न असले तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आपण स्पॉटलाईट सिनॅगमध्ये जे आहे दर शनिवारी रात्री 9 वाजता भेटतो तर तिथेही तुम्ही भेटू शकता. तिथेही आपण जे आहे ते डिस्कस करू शकतो. जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता किंवा टीम स्पॉटलाईटला जे आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपण फोनवर कनेक्ट होऊ शकतो. बट बेसिक असं आहे की
कुठलीही नवीन गोष्ट जी आहे तर त्याच्याबद्दलच्या बेसिक गोष्टी जर तुम्ही नीट समजून घेतल्या तर ते तुम्हाला जे आहे प्रॉपरली डील करता येतं आणि त्याच्यामधून जे आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वतःचा मार्ग जो आहे तर तो शोधता येतो. सो भेटत राहूयात अशाच पद्धतीने महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या डिस्कस करण्यासाठी. यासंबंधीचे तुमचे जर काही प्रश्न असले तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट जे आहे आपण त्याला जे आहे चांगल्या पद्धतीने डील करू शकतो. स्पॉटलाईट अकॅडमीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत मग त्याच्यामध्ये यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, तर त्यांनी आपलं स्पॉटलाईट अकॅडमीचं जे ॲप आहे त्याला डाउनलोड करा. तिथं तुम्हाला जे आहे डेमो लेक्चर्समध्ये या संबंधीचे GHचे जे आहे इंट्रोडक्टरी लेक्चर लाईव्ह क्लासमध्ये बघता येतील बघा. सो तेही नक्की बघा. तिथूनही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रॉपरली ज्या आहेत तर त्या डील होतील. सो स्टे ट्यून विथ स्पॉटलाईट अकॅडमी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.